इयत्ता 9वी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्यातील 9 रसांची माहिती घेणार आहोत. रसविचार. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. माणूस व भावना यांचे अतूट नाते आहे. म्हणून माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. काही भावना स्थिर व कायमस्वरूपी मनामध्ये असतात. उदाहरणार्थ आनंद, दुःख, राग, भीती, क्रोध, प्रेम, वात्सल्यभाव. या भावना मानवामध्ये असतात. या मूलभूत मानवाच्या ह्या ज्या भावना आहेत त्यांना स्थायी भाव असे म्हणतात. आणि मग लेखकाने लिहिलेले एखादे वाङ्मय वाचत असताना, मग कथा असो, कादंबरी असो, काव्य असो, त्या वाचकांच्या किंवा ते साहित्य पाहताना प्रेक्षकांच्या अंतःकरणामधील ज्या भावना जागृत होतात त्या भावनांना रस म्हणतात. आणि साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजे रसास्वाद होय. म्हणजेच मानवाच्या मनातील स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. आपल्या म्हणजेच मानवाच्या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने किंवा त्या कलाकृतीच्या दर्शनाने चाळवले जातात. आणि जेव्हा जी भावना चाळवली जाते तेव्हा रस निर्माण झाला असे म्हणतात. उदाहरणार्थ समजा मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवता आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. कोणत्याही कलाकृतीचा अभ्यास करताना त्या कलाकृतीचा जर आस्वाद घेता आला तर ती कलाकृती आनंददायी ठरते. आणि त्या कलाकृतीमध्ये कशा प्रकारे भावना जागृत होतात आणि त्यातून रसांची निर्मिती होते, त्या पद्धतीने एकूण 9 रस आहेत. पहिला करुण रस, दुसरा शृंगार रस, तिसरा वीर रस, चौथा हास्य रस, पाचवा रौद्र रस, सहावा भयानक रस, सातवा बिभत्स रस, 8 अद्भुत रस आणि 9वा शांत रस. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा साहित्यातून शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना असे वर्णन केलेले असते तेव्हा तिथे करुण रसाची निर्मिती होते. शृंगार रस प्रेम, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन, स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण यांचे साहित्यात वर्णन असेल तर तिथे शृंगार रसाची निर्मिती होते. वीररस पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे साहित्यातील वर्णन असते तेव्हा तेथे वीररसाची निर्मिती होते. हास्यरस जेव्हा साहित्यात चेष्टा, मस्करी, विसंगती, विडंबन, काहीतरी असंबद्ध घटना, विनोद असे वर्णन असते तेव्हा हास्यरसाची निर्मिती होते. रौद्ररस क्रोध म्हणजेच राग,
तीव्र भावना क्रोधाची. निसर्गाचे प्रलयकारी रूप असे साहित्यात वर्णन असेल तर रौद्र रसाची निर्मिती होते. भयानक रस, भयानक वर्णने, भीतिदायक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या यांचे साहित्यात वर्णन असेल तर तिथे भयानक रसाची निर्मिती होते. बीभत्स रस, किळस, तिरस्कार, जागृत होणाऱ्या भावनांचं जर साहित्यात वर्णन असेल तर तिथे बीभत्स रसाची निर्मिती होते. अद्भुत रस, अद्भुत रम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचं जर साहित्यामध्ये वर्णन असेल तर अद्भुत रसाची निर्मिती होते. शांत रस, भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे साहित्यातील वर्णन असेल तर तिथे शांत रसाची निर्मिती होते. उदाहरणे पाहूया आपण आता. पहिले उदाहरण. गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी. स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन आहे इथे, म्हणून इथे शृंगार रस होतो. दुसरे उदाहरण. आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोककारी. इथे करुण रसाची निर्मिती होते. तिसरे उदाहरण. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. ही ओळ वाचल्यानंतर वीर रसाची निर्मिती होते. चौथे उदाहरण. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडुनी. हास्य रसाची निर्मिती होते. पाचवे उदाहरण. डमडमत डमरुए, खणखणत शिवले, येई येई रुद्रा. शंकराचे तांडव नृत्य, म्हणजे या ठिकाणी रौद्र रस निर्माण होतो. वा नदीला आलेला महापूर, वादळ अशा सारख्या या गोष्टींच्या साहित्यातील वर्णन असेल साहित्यात तर तिथे रौद्र रसाची निर्मिती होते. सहावे उदाहरण. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात हुते बडबडती, डोहात सावल्या पडती. असे वर्णन वाचले की भयानक रसाची निर्मिती होते. सातवे उदाहरण. नाका मधुनी उंट लोंबती, उवा मातल्या केसात. किळस निर्माण होत, तिरस्कार, म्हणून बीभत्स रस. आठवे उदाहरण. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार. अद्भुत रम्य कल्पना केली आहे चॉकलेटचा बंगला वगैरे, म्हणजे इथे अद्भुत रसाची निर्मिती होते. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पळून जाय. नववे उदाहरण आहे. इथे भक्तिभाव आहे, परमेश्वराची पूजा आहे, यातून शांत रसाची निर्मिती होते. प्रार्थना, ज्ञानेश्वरांचे पसायदान इत्यादी साहित्याच्या वर्णनातून आपल्याला शांत रसाची निर्मिती दिसते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या साहित्यात एकूण 9 रस आहेत. कोणत्याही साहित्य कृतीचा आस्वाद घेताना ह्या रसांची निर्मिती होते. स्वाध्याय म्हणून तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 41 वर दिलेला भाषाभ्यास सोडवायचा आहे, म्हणजे रसविचार तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.